आतापर्यंत तुम्ही सगळ्या प्रकारची भजी खाल्ली असेल. पालक, कांदा, बटाटा आणि दोडक्याची पण भजी बनवतो. आज आपण वेगळ्या पद्धतीने कधी न पाहिलेली कोथिंबीरची भजी कशी बनवतात ते बघूया. पहिल्यांदाच यूट्यूबवर कशी कोथिंबीरची भजी बनवतात ते बघणार आहोत. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप न करता. हाय, हॅलो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे जाव अशी बाप्पाचरणी प्रार्थना. पूर्ण एक जुडी कोथिंबीरची आहे. आपल्याला तेवढं लागणार नाही. चांगल्या लांब दांडीची कोथिंबीर निवडून घेतलेली आहे. चांगले हिरवेगार पान आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. आणि अशा प्रकारे लांब देठाचेच आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. आता सध्या बाजारात खूप प्रमाणात कोथिंबीर आलेली आहे. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे भजी करून बघा. खूप टेस्टी भजी तयार होतात. कोथिंबीर आपली स्वच्छ धुवून निवडून झालेली आहे. तर आता आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. 1 ते 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. आता आपण बेसन पिठात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. त्यानंतर चिमूटभर हळद टाकून घेऊ. आता आपण त्यात लाल तिखट पावडर टाकून घेऊया. मी 2 चमचा टाकत आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. थोडंसं ओवा हातावर क्रश करून टाकून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपलं नॉर्मल पाणी घेऊन पीठ भिजून घेऊया भज्याचं. जसं भज्याचं आपण पीठ भिजवतो त्याचप्रमाणे भिजून घ्यायचं. सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण हाताच्या साहाय्याने सगळं पीठ एकजीव करून घेणार आहोत. अशा प्रकारे एकाच वेळेस पाणी टाकून नाही घ्यायचं. थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकून भज्याचं पीठ भिजून घ्यायचं. अशा प्रकारे मी नेहमी असं थोडं थोडं पाणी टाकून भज्याचं पीठ भिजवून घेत असते. अशा प्रकारे आता आपलं बेसन पीठ एकजीव करून झालेलं आहे. आता आपण त्या बेसन पिठावरती 2 चमचा तांदूळ पीठ टाकून घेऊया. कारण तांदूळ पीठ टाकल्याने आपली भजी एकदम कुरकुरीत होता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं पाणी टाकून अजून मिक्स करून घेऊया. बेसन पिठात तुम्हाला तांदूळ पीठ टाकायचं असेल तर सुरुवातीला टाकलं तरी चालेल. मी विसरली होती त्यामुळं मी नंतर टाकून घेतलेलं आहे. आता मी शेगडीवरती कढई ठेवून तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तेल पण गरम झालेलं आहे. अशा प्रकारे लांब 2 कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या आणि बेसन पिठात बुडवून तेल गरम झालं की लगेच सोडून द्यायच्या. याच्यात मी बेकिंग सोडा वगैरे टाकून घेतलेलं नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता. आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता तेलावरती आपण ही जी कोथिंबीर बेसन पिठात भिजवून घेतलेली होती ते टाकून घेऊया. आता आपण अगदी याचप्रमाणे 2-2 काड्या घेऊन बेसन पिठात कोथिंबीर बुडवून तेलात सोडून घेऊया. जसं आपण नेहमी भज्यासाठी बेसन पीठ भिजवून घेतो त्याचप्रमाणे या कोथिंबीर भजीला पीठ लागते. जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. आता आपण 2 ते 3 भजी सोडून घेतलेली आहे. थोडा वेळ टच नाही करायचं. एखादा मिनिट झालं की नंतर त्याला पलटी मारून दुसऱ्या साईडनी तळून घेऊया. आतापर्यंत आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची भजी खाऊन बघितली असेल. कांदा भजी, मिरची भजी, पालक भजी, खूप प्रकारची भजी तयार होतात. पण ही पहिल्यांदाच तुम्ही कोथिंबीरची भजी बघत असाल तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. आपल्या कोथिंबीर भजीची कलर पण खूप छान आलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. परत अशाच प्रकारे आपण सगळी भजी तळून घेऊया. शक्यतोवर कोथिंबीरच्या 2च काड्या घ्यायच्या. एकदम कुरकुरीत भजी तयार होतात. आता आपण सगळी भजी तयार करून घेऊ. आता आपली सगळी कोथिंबीर भजी तळून झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेली आहे. कारण आपण तांदूळ पीठ टाकल्यामुळं एकदम टेस्टी कोथिंबीर भजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण एक कोथिंबीर भजी कट करून बघूया. किती छान कलर दिसत आहे हिरवागार कोथिंबीरचा. एकदम कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. एकदम मस्त भजी दिसत आहे आणि खाण्यासाठी त्यापेक्षाही जास्त टेस्टी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. कमी साहित्यात कमी वेळात तयार होते. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा. जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.